बाबांची आठवण येते? मला सांग ना, नाव काय बाबांचं? आपण ताबडतोब फोन करूया, मग बाबा पटकन येतील आपल्याला घ्यायला. तुम्ही मी येईन तुझ्या बरोबर बाबांकडे. हो, जायचं ना आपण. काय रे सत्या, काय बोलली का तुझ्याशी? आम्हाला आमच्या बाबांची खूप आठवण येते. आता मी बाबांचं नाव सांगितलं की आपण ताबडतोब बाबांना फोन करायचा आणि मग बाबा येणार आपल्याला घ्यायला इथे. हा, अगं रडते कशा बाई? हा, काय झालं तुला रडाय? इथे तर सगळेजण तुझ्याशी प्रेमानं वागतात, हो का नाही? आणि आत्ताच आपण गरम गरम भातू आणि दूध प्यालो की नाही मग? आणि आता आम्ही आईस्क्रीम खायला जाणार आहोत. आते, हवा असेल तर तिला झोपू दे थोडा वेळ. होय, मी थांबते इथं. तू जाऊन जेवून घे. आर्या थांबली तुझ्यासाठी. ये ग माझी राणी ती. एवढं काय झालं रडाया? तुला माहिती मी कोण आहे? मी आत्या. हा, पण मला आजी म्हणायचं नाही, कळलं? सगळी मुलं खेळत होते. खेळता खेळता बॉल भिंती पलीकडे गेला आणि शुभ्रा भिंतीवरून उडी मारून रिसॉर्ट मध्ये गेली. ती परत आलीच नाही. मी 1000 वेळा सांगितलंय तिला की असा आगाऊपणा मला अजिबात चालणार नाही म्हणून. ही सगळी तुमची चूक आहे बाबा. आजपर्यंत प्रत्येक वेळी तुम्ही तिला पाठीशी घालत आला. पाहिलं ना आता काय करून घेतलंय तिने. तिला तर परत येऊ दे. आल्यावर मी चांगलं फोडून काढणार आहे तिला. बाबा बाबा प्लीज माझ्या शुभ्राला परत घेऊन या. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. अगं बघ, पोलीस आपलं काम करतात. माझं एक शुभ्रा काही तासातच परत येईल. येईल बाळा, येईल. म्हणजे डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. काय अपडेट्स काका? पोलिसांचा शोध चाललाय. म्हणजे ज्या रिसॉर्ट मध्ये ती गेली होती तिथल्या सगळ्यांची चौकशी सुरू आहेच, पण स्टाफ पैकी कुणालाच अशा कुठल्या मुलीला पाहिल्याचं आठवत नाहीये. म्हणजे पोलीस आजूबाजूला सुद्धा सगळीकडे चौकशी करतायत ना. मी काम कर, मी रिसॉर्टला जाऊन थांबतो. आपल्यापैकी कोणीतरी असायला हवं तिथे. मी पण येते तुझ्यासोबत. नाही, तू नको. तू जरा आराम कर. आराम करू? माझी पोर बेपत्ता झाली इथे आणि तू आराम करायला सांगतोस मला. त्याच्यावरती कशा करता चिडतेस तू? अख्ख्या जगावर चिडले मी. कुणाचं काय वाईट केलं म्हणून या सगळ्या परीक्षांना तोंड द्यायला लागतं, खरंच कळत नाही. मनापासून संसार केला, तो मोडला. आता पोरीला जीवापाड जपण्याचा प्रयत्न करते, पण ती सुद्धा नाही. हे बघ, शुभ्राला काही होणार नाही. शुभ्राला काही होणार नाहीये. ती परत येणार आहे. तुम्ही नका सांत्वन करू बाबा. जोपर्यंत माझी शुभ्रा परत येत नाही तोपर्यंत कुणाच्याच सांत्वनावर विश्वास नाहीये माझा. माझं एक तू काका, आता तिच्याशी काहीच बोलू नका. ऑब्व्हियस रिएक्शन आहे ती. जोपर्यंत शुभ्रा परत येत नाही तोपर्यंत तिच्या आतलं वादळ शमणार नाही. मी आलोच. शुभ्रा, ला 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 ला. बाबा, काय रे, लागली का भूक? मला नेहमी नेहमी भूक नाही लागत. हो, म्हणून एवढ्या लाडात आलास? काय रे, बस इकडे. बोल, काय काम आहे?
बाबा आपल्याकडे ती गर्ल आली तिचं नाव काय आहे? माहिती नाही राजा. चोर आहे ती? युवी असं नाही बोलायचं. मग ती आपल्याकडे चोरून का आली? चोरून नाही आली ती, चुकून आली. वाट चुकली. चुकून काय? एरपटच आहे. हो बर. बाबा बाबा दिवे गेले बाबा बाबा. वाटली ना भीती? खूप वाटली बाबा. मग त्या मुलीलाही तशीच भीती वाटते आता. मग आता तू तिची मदत करणार आहेस का तिला अशीच नावं ठेवणार आहेस? मदत करणार. कारण युवी इज अ गुड बॉय. ए काय रे युवी काय आरडाओरडा करतोय? काय काय मी बॅड बॉय आहे. नाही, युवी गुड बॉय. आत्या ती मुलगी काही बोलली का? नाही काय बोलतच नाही, नुसती ढिम्म बसून आहे. नाही पण तिला बोलता येत काय म्हणजे मुकी वगैरे? माझ्याशी आणि हरीश ती बोलली रिसॉर्ट वर. खूप मजा आली. अरे वा. तिने नाव सांगितलं तिचं? बिलकुल नाही. कुणाची पोरे कुणास ठाऊक. तिच्या घरच्यांचा तर तिच्या काळजीने अर्धा जीव झाला असेल. कुठे गेली आपली शुभ्रा? मला माझी शुभ्रा परत आणून द्या प्लीज. तुम्ही नेहमी म्हणता मी तुझ्यासाठी काही करू शकतो. प्लीज प्लीज मला माझी शुभ्रा परत आणून द्या. बाबा ती काय करते? ती झोपली आहे. तुला नाही आली झोप? थोडीशी आली आहे. बाबा ही मुलगी कोण आहे? कळेल आपल्याला, बघूया. बाबा म्हणून तुम्ही मला पिकनिकला जाऊन देत नाही ना? हरवायला होतं म्हणून. अगं नाही ग वेडे. आणि आमची आर्या शाणी आहे ना, ती असं तिच्या मित्रमैत्रिणींचा हात सोडून दुसरीकडे जाणार नाही कुठे. हो की नाही? बाबा म्हणजे ती वेडी आहे? तसं नाही. तू चल झोप आता, झोप. बाबा तुम्ही दमलायत? नाही का ग? बाबा गाणं म्हणा ना. चल डोळे मिट. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार का।
यंग, त्या मुलीचं काही कळलं का रे? दादा काय म्हणाला? म्हणाला आज रात्री ती काय बोलते का बघूया, नाही तर मग काय उद्या पोलिसांना कळवायचं. तिचे विचारीचे आई वडील आजची रात्र कशी काढणार आहेत देवाच ठाऊक. त्यांना कळलं तरी असेल की नाही अजून? ऑफकोर्स येस. किती तास उलटून गेले रे. म्हणजे मला ना वेगळाच संशय येतो. कसला? म्हणजे ते बीच रिसॉर्ट वरती दादाचं आपल्याला भेटणं आणि या मुलीचं आपल्या गाडीत सापडणं याचा काही संबंध नसेल. यंग, काय बोलतोयस तू? हा कदाचित खूप मोठा सापळा असू शकतो. आता उद्या सकाळी पोलीस सत्यजितच्या घरासमोर उभे राहतील. त्यांनी एका अल्पवयीन मुलीला किडनॅप केलंय. सत्यजितने त्या मुलीला घरात ठेवणं खूप डेंजरस आहे. एक मिनिट यंग, तू खूप पॅरानॉइड होतोयस रे. ती मुलगी चांगल्या घरातली वाटते रे. मग ती बोलत का नाही? ती घाबरलीये. तिचं वय बघ. माझं म्हणणं खरं नसेल तर मला आनंदच होईल. पण जिथे दादा होळकर आहे तिथे काही होऊ शकतं. त्या मुलीला वापरून दादा होळकर उद्या सत्यजित वरती काही आरोप करू शकतो. दादा म्हणतोय ना उद्या आपण पोलिसात जाऊ. आपल्याला कळेल ती मुलगी कोण आहे. You don't know. तू ओकेस ना? म्हणजे आज खूप वर्षांनी तो हरामखोर तुझ्या समोर आला म्हणून. तू माझ्या बरोबर असताना मला कसलीच भीती नाहीये बँक.
जाऊन पड. हे बघ, रात्रभर इथेच बसून आहेस तू. एक क्षण देखील डोळे मिटले नाहीस तू. चला चल. मला आधी माझी शुभ्रा आणून द्या. तुम्ही म्हणाल ते करीत मी. काय म्हणाले इन्स्पेक्टर गावंडे? नाही, शुभ्राचा काही अजून पत्ता लागला नाही. पण काय? पण एक गोष्ट विचित्र आहे की काय बोल ना, काय झालं? बॉल शोधायला म्हणून शुभ्रा ज्या रिसॉर्टची भिंत ओलांडून गेली, त्या रिसॉर्टमध्ये एक रूम दादा होळकरच्या नावाची होती. काय? काय? त्या रिसॉर्टवर उतरलेल्या लोकांची लिस्ट मला पोलिसांनी दाखवली. हे बघायला की कुठलं नाव ओळखीचं येतंय का, कोणी हितशत्रू वगैरे. त्यात दादा होळकरचं नाव होतं. त्यानेच पळवलंय माझ्या शुभ्राला. काका, तू आत्ताच्या आत्ता सत्यजितनं फोन कर. तेच शुभ्राला. हे बघ मंजिरी, काहीतरी भ्रमेशासारखं बोलू नकोस तू. अगं, दादा होळकर जरी तिथे असेल ना, तरी सुद्धा त्याला काय माहिती आहे की शुभ्रा कोणाची कोण आहे ते? त्याला माहिती असतात बाबा सगळ्या गोष्टी. त्याला सगळं कळतं. त्यानेच माझ्या शुभ्राला. हे बघ, मी एसीपी गोवर्धनला भेटतो. हा, ते काहीतरी मार्ग काढतील ना इथून. हे बघ मंजिरी, दादा होळकरचं तिथे असणं हा केवळ एक योगायोग होता, एवढं लक्षात घे. आलो मी. माझा फोटो